Good morning, student. Today we see this next concept of forfeiture of shares. If a shareholder fail to pay calls on shares within a certain period, the board of directors, if authorized by the articles of association, can forfeit, take away the ownership of a member. This is called as forfeiture of shares. Only partly paid up shares can be forfeited. Board can forfeit shares only in the interest of the company. Company has to send a notice of forfeited to the concerned members. The notice must given minimum 14 days. So they send of this notice to this forfeited shares of this minimum 14 days period from the date of service of notice to make the payment along with interest. A company can issue forfeited shares as these shares belong to the company. Reissues of forfeited shares is not the same as allotment of shares. On reissues, if company get more money than the calls which was due, the excess amount is paid to the members. The board can cancel forfeited under certain circumstances provided the members request the board before it is reissued. भाग जप्ती फॉरफिडेड शेअर्स मीन्स काय भाग जप्ती. तर भाग जप्ती कशा पद्धतीने होते ते आपण पाहतोय. म्हणजे एखादा भागधारक म्हणजे विशिष्ट कालावधीत भागावरील हप्ता मागणी भरण्यास असमर्थ ठरत असेल. म्हणजे आपण याच्या आधी पाहिलं की ज्यावेळेस कंपनी भाग इश्यू करते, शेअर्स इश्यू करते, तर त्यावेळेस त्या भागाची रक्कम कंपनी पूर्ण रक्कम एका वेळेस जमा करत नाही. तर समजा 10 रुपयाचा भाग असेल तर कंपनी ती हप्त्याने मागणी त्या भागाची करत असते. मग समजा आधी 3 रुपये जमा केले असेल, त्यानंतरला 5 रुपये, त्यानंतरला 2 रुपये, असे 10 रुपये कंपनी काय करते, कलेक्ट करते. तर त्या पहिले 3 रुपये कंपनी कलेक्ट केले आणि मागचे जे 5 रुपये आहेत पुढचा हप्ता, तो जर त्या व्यक्तीने त्याने भरलेला नसेल, मी तेच म्हटलं, एखादा भागधारक विशिष्ट कालावधीत भागावरील हप्ता मागणी देण्यास असमर्थ ठरत असेल तर नियमावली तरतूद असल्यास संचालक मंडळ काय करतात, असे भाग जप्त करू शकतात. सभासदाचा मालकी हक्क काढून घेतला जातो. यात भाग जप्ती असे म्हटले जाते. फक्त अंशतः देय भागच जप्त केले जातात. संचालक मंडळ फक्त कंपनीच्या हितासाठीच भाग जप्त करू शकते. कंपनीस संबंधित सभासदाला जप्तीची काय करायची, आधी सूचना पाठवायची आहे आणि सूचनेनंतरच ते काय प्रत्यक्ष भाग जप्त करायचे आहेत. मग ही सूचना किती दिवसाची असावी, तर सूचना दिलेल्या तारखेपासून किमान 14 दिवसाची मुदत व्याजासह देय रक्कम देण्यासाठी त्या व्यक्तीला देणं फार गरजेचं आहे. 14 दिवस आधी त्या व्यक्तीला काय करायचे, त्यांनी सूचना द्यायची आणि त्यानंतरच त्याचे भाग जप्त करायचे आहेत. हे भाग कंपनीचे असल्याने अशा जप्त केलेल्या भागांची पुनर्विक्री केली जाऊ शकते. जप्त केलेल्या भागांचे पुनर्वाटप हे साधारण वाटपासारखे नसते. तर पुनर्वाटपानंतर जर कंपनीकडे देय असलेल्या रकमेपेक्षा अधिक रक्कम जमा झाली तर अशी जास्तीची रक्कम भागधारकांना परत केली जाते. म्हणजे बऱ्याच वेळेला असं होतं की समजा ज्यावेळेस तो भाग आहे, त्या भागाची किंमत 5 रुपये होती आणि त्यानंतरला जप्त केल्यानंतर ते पुनर्वाटप करायचं आहे. ज्यावेळेस दुसऱ्याला ते वाटप केलं ते त्यावेळेस जर तो भाग 7 रुपयाला विकला तर एक्स्ट्रा जे 2 रुपये आहे ते एक्स्ट्रा 2 रुपये त्या आधीच्या भागधारकाला काय केले जातात, परत केले जातात. संचालक मंडळ भागधारकाच्या विनंतीनुसार ठराविक कारणामुळे भाग जप्ती रद्द करू शकते. सदर विनंती भागांच्या पुनर्वाटपापूर्वीच केलेली असावी. आणि बरेचसे अधिकार हे भाग जप्तीचे असतील किंवा इतर कोणते अधिकार हे संचालक मंडळाला दिलेले असतात. संचालक मंडळ जो निर्णय घेईल त्यानुसार काय केलं जातात, पूर्ण प्रक्रिया राबवून भागांची जप्ती केली जाते. नेक्स्ट पॉइंट्स ऑफ effect of forfeitures. So this number 1 of sessions of membership. On forfeitures, a member's case to be member of a company and loses all membership rights. The member's name is removed from the register of members. आपण भाग जप्ती केली की भाग जप्तीचे परिणाम काय होतात ते पाहतो. त्यामध्ये
पहिलं सांगितलेलं आहे की सभासदत्व संपुष्टात येणे. भाग जप्त केल्यानंतर साहजिकच त्या व्यक्तीचे एकदा भाग जप्त झाले की सभासदाचे जे सभासदत्व आहे ते काय होते, संपुष्टात येते आणि सभासदत्वाचे जे काही सर्व हक्क आहेत ते हक्कसुद्धा त्या जबाबदारीबरोबरच काय होतात, संपुष्टात येतात. सभासदाचे नाव सभासद नोंदवहीमध्ये कमी केले जाते. अशा प्रकारे त्या व्यक्तीचे पूर्ण नाव त्याचबरोबर त्याची जी काही माहिती आहे ती सगळी पूर्ण माहिती त्या काय ते सभासद म्हणून तिथून वगळण्यात येते. सेकंड, liabilities of members. So which of these liabilities of members is liable for unpaid calls even after forfeitures of shares? The liability cases only when the company reissues the forfeited of the shares. सेकंड सांगितलं आहे सभासदाची जबाबदारी. आता सभासदाची जबाबदारी काय म्हणजे काय, भाग जप्तीनंतरही सभासद न दिलेल्या रकमेसाठी जबाबदार असतो. कंपनीने जप्त केलेल्या भागांचे पुनर्वाटप केल्यास सभासदांची जबाबदारी संपुष्टात येते. म्हणजे सुरुवातीला जर आहे की जप्तीनंतर सभासद न दिलेल्या रकमेसाठी जबाबदार असतो. समजा सभासदाने 10 भाग खरेदी केलेत, एका भागाची 10 रुपये किंमत आहे, तर त्याकडून 100 रुपये येणं आहे. ते जोपर्यंत ते 10 भाग कंपनी काय करू शकत नाही, दुसऱ्या व्यक्तीला विकत नाही, तोपर्यंत त्या व्यक्तीकडून येणारे जे 100 रुपये आहे ते 100 रुपये येण्यासाठी ती व्यक्ती काय असते, जबाबदार असते. आणि एकदा का ते भाग कंपनी दुसऱ्या व्यक्तीला विकली की त्याची जबाबदारी तिथे काय होते, संपुष्टात येते. नेक्स्ट नंबर थर्ड, लिक्विडेशन्स ऑफ कंपनी. इफ अ कंपनी goes in for liquidations within 1 year of forfeitures of shares, the member whose shares have been forfeited is liable to pay the calls as a past member. अँड लास्ट सांगितले कंपनीचे विसर्जन. भाग जप्तीपासून 1 वर्षाच्या आत कंपनीचे विसर्जन झाल्यास ज्या सभासदाचे भाग जप्त केले होते तो भाग हप्ता मागणी भरण्यास माजी सभासद म्हणून जबाबदार असतो. म्हणजे बऱ्याच वेळा असं होतं की कंपनीने भाग जप्त केले आणि भाग जप्त केल्यानंतरला ते 1 वर्षाच्या आतच कंपनीचं विसर्जन झालं. ते विसर्जन झालं म्हणजे की ती कंपनी बंद पडलेली आहे. आता बंद पडल्यानंतरला ज्या व्यक्तीकडून कंपनीचं येणं आहे ते येणं किंवा ते देण्यासाठी ती व्यक्ती काय असते, जबाबदार असते. ती माझी सभासद म्हणून त्या व्यक्तीने ती रक्कम काय करायची, कंपनीची रिटर्न करायची, परत फेडायची आहे. The next points of this surrenders of shares. So these different points of this forfeiture of shares. The next of surrender of shares. So the surrender of shares means what? This means voluntary return of shares by the members to the company for cancellation. Surrender of shares is allowed only if there is no other option but to forfeit the shares. Only partly paid up shares can be surrendered. Surrendered shares can be reissued in the same way as forfeited shares. The articles of association of a company must provide for surrenders of shares. Surrendering of the shares leads to reduction of capital, hence companies avoid surrenders of shares. त्याला भागांचे समर्पण असं म्हटलं जातं. की त्या भागांचे समर्पण म्हणजेच काय, की भाग समर्पण म्हणजे स्वेच्छेने भाग रद्द करण्यासाठी कंपनीकडे जमा करणे. जेव्हा भाग जप्त करण्याव्यतिरिक्त कोणताही पर्याय उपलब्ध राहत नाही त्यावेळी भागांचे समर्पण केले जाते. फक्त अंशतः देय भागांचे समर्पण केले जाते. समर्पण केलेल्या भागांची पुनर्विक्री भाग जप्तीसारखीच केली जाते. कंपनीच्या नियमावलीमध्ये भाग समर्पणाची तरतूद असावी लागते. भाग समर्पणाचा परिणाम म्हणजे भांडवलात घट होणे, म्हणून कंपनी शक्यतो भाग समर्पण करण्याचे काय ते स्वीकारत असते. बऱ्याच वेळा असं होतं की व्यक्तीने भाग खरेदी केल्यानंतरला भागांचे हप्ते भरण्यासाठी त्या व्यक्तीकडे काय पैसा नसतो. मग अशा वेळेस ते व्यक्ती ते भाग समर्पण करण्याचा पर्याय स्वीकारत असतो. व अशा वेळेस जर कंपनी त्याचे भाग समर्पण केले म्हणजे स्वीकारले तर कदाचित कंपनीला जे काही भांडवल उभारायचं आहे ते भांडवल उभारण्यासाठी कंपनीकडे पैसा कंपनीला मिळणार नाही. त्याला म्हणजे भांडवल उभारण्याची जी क्षमता आहे ती भांडवल उभारण्याची क्षमता साहजिकच कंपनीची कमी होत जाणार आहे. ही टाळण्यासाठी कंपनी काय करते, भागांचे समर्पण करण्याचे जास्त निर्णय घेत नाही. थँक्यू.